तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. आजच्या छोट्याशा या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ना आपले शेतमजूर घेऊन कांदे खुरपणीसाठी आलो होतो. तर सर्वात प्रथम आहे ना म्हणजे जे उन्हाळी कांदा असतो ना तो आता झाला आहे 6 महिन्याचा. त्याची लागवड केल्यानंतर आज खुरपणी चालू आहे त्याची. तर बघू शकता या ठिकाणी खुरपणी चालू आहे. आणि खुरपणी करत असताना मित्रांनो एक सांगायचं तात्पर्य म्हणजे आपले व्हिडिओ बनवायचं तात्पर्य असे या ठिकाणी ना कांद्यापेक्षा ना गवतच जास्त आहे. तर ह्या मालकीनबाई या शेताच्या बघू शकता तुम्ही कांदे वगैरे म्हणजे पातळ आहेत, परंतु कांदा चांगला एकदम म्हणजे क्वालिटी वगैरे कांद्याची चांगली आहे. म्हणजे आजचा वातावरण वगैरे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, थंडीचं वगैरे वातावरण आहे. आणि गवत तुम्ही बघू शकता याच्या आधी असा वावरामध्ये म्हणजे या शेतामध्ये सोयाबीन वगैरे पेरलं होतं. तर बघू शकता आज आपल्या या ठिकाणी 21 शेतकरी मजूर आहेत. आणि मित्रांनो खरं सांगायची गोष्ट म्हणजे तर आत्ताशी सकाळपासून 2 पाडगे खुरपून झालेले आहेत. म्हणजे झाला आहे प्रॉब्लेम ॲक्च्युली काय माहिती का, याला आहे ना ज्यावेळेस कांदे लागवड केली ते पहिली आंबवणी वगैरे दिलं होतं. आणि आंबवणी वगैरे दिल्यानंतर आहे ना याच्यामध्ये ना तुम्ही तण वगैरे किती उतारले बघू शकताय. आणि याला औषधं वगैरे पण मारली होती मित्रांनो. 10-10.5 टाकेला औषध मारलं होतं, परंतु तरी पण याच्यामधलं गवत वगैरे मेलेलं नाही. म्हणजे नंतर जर सांगायचं तात्पर्य असेल तर शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला शेतमजूर जर एका वावरासाठी तर अर्ध्या तुकड्यासाठी 20 ते 22 लेबर लागत असेल तर शेतकऱ्यांनी फाशी घ्यावा का काय करावा. मेन उद्दिष्ट असं आहे की शेतामध्ये ना कांद्याचं बी विकत घेण्यापासून ते रोप तयार होईपर्यंत आणि तो कांदा मार्केटला जाईपर्यंत त्याला मूल काय भेटलं पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये कांद्याला मार्केट आहे मित्रांनो 9 ते 10 रुपये, हायस्ट 10 रुपये कांद्याला मार्केट आहे. आणि 10 रुपयाच्या कांद्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये जागायचं मला एक सांगा कमेंट करून. आणि मित्रांनो ज्या कोणी आपल्या मित्रमंडळींनी आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या तमाम नागरिकांनी जर आपल्याला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब लवकर करून घ्या. कारण इथून पुढले नवनवीन 2026ची व्हिडिओ आहे तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट असे व्हिडिओ यांना देत जाणार आहे. आणि लाईक कमेंट आणि शेअर नक्की करजा मित्रांनो. आणि आपले जर असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आपले शेतकरी मजुरांचे तर नक्की मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि तोपर्यंत भेटतात नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे छोट्याशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळी.